नमस्कार मित्रांनो, विशाल पाटील साठ पाटील कोहली यूट्यूबर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो. तर आपण चाललो आज बरेच दिवसांमध्ये खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला. मला वाटते 10 दिवस झाले आपण घरी होतो. 10 दिवसांनंतर मासेमारी करायला निघलो आहोत. बघूया, संध्याकाळचा नजारा पण खूप छान आहे. आपल्या समोर एक पेलवान सीप आहे, त्या समोर आपण जाऊया. तुम्हाला आज पेलवान सीप दाखवतो जवळ जाऊन. मित्रांनो नक्की बघा, आवडला असेल नक्की लाईक करा. मित्रांनो आपल्यासमोर एक मोठी बोट आलेली आहे बघा, आणि या बाजूला पेलवान सीप आहेत. संध्याकाळचा नजारा बघा, खूप छान दिसतो. सूर्यास्त बघा. आपली बोट चालली खोल समुद्र दिशेला, पाहू शकता आपण. नजारा बघा खूप छान आहे. पेलवान सीप आहे. पाहू शकता आपल्या समोर एक मोठा पेलवान सीप आहे बघा. आपल्या समोर चालला आहे खोल समुद्रामध्ये. हे बघा आपल्या जवळ एकदम आहेत पेलवान सीप. त्याच्यासोबत आपण चालत आहोत. असे पेलवान सीप आपल्या समोर आले तर आपल्याला खूप धोकादायक असतो, जेणेकरून जो आपल्या बाजू लांबच आहेत. त्याला आपल्या आता बोटीतली फॅमिली बघा, त्याला केबिनीच्या वर चढून बघत आहेत. अशा मोठ्या मोठ्या बोटी आपल्याला जास्त बघायला भेटत नाही. कधीतरी आपल्या समोर येतात, आपण त्यांच्यापासून खूप लांब राहतो, कारण की खूप धोकादायक असतो या बोटीमुळे. हे बघा, हे बघा आपले आता निशाणे टाकत आहेत. झेंडा पाहू शकता बघा. जाळीला आपण निशाणी बांधले आहेत, जेणेकरून आपल्याला जाळी कुठे जातात ते समजते झेंड्यावरून. हे बघा जाळी मारण्याची पद्धत बघा. झेंडा गेलेला आहे बघा. पाहू शकता आपण आपली जाळी मारण्याची पद्धत बघा. एके बाजूला आपण छोटे छोटे थर्मोकोल बांधलेले आहेत वरच्या बाजूला, आणि खालच्या बाजूला सिमेंटने बनवलेले दगड बांधलेले आहेत, जेणेकरून आपला जाळ समुद्राच्या आत जाण्यासाठी आपण जाळीला आपण दगड बांधतो. हे बघा जाळी मारण्याची पद्धत बघा. एका लाईनमध्ये आपण जाळी लावली जाते. अशा प्रकारे आपण समुद्रामध्ये जाळी लावल्या जातात. पाहू शकता आपण जाळी खेचायचं काम चालू झालेलं आहे. आपल्या समोर एक मोठी बोट चालत आहे बघा, बरेच लांब आहे ही बघा, खूप मोठी बोट आहे. तर आता इकडनं जाळी खेचायचं काम चालू आहे. मासे बघूया जाळीला किती येतात ती. शार्क मासा आहे. शार्क मासा म्हणजे मुशी आलेले आहे, जिवंत मासा आहे. पापलेट मासे आपल्याला चालू आहे. पापलेट छोटे छोटे पापलेट येतात. आपण 10 ते 12 जाळे घेतलेले आहेत. 10 ते 12 जाळीचे मासे किती बघूया. हे बघा 10 ते 12 जण मासे बघा किती आले. सुरमई आलेले, सुरमई आणि पाळा मसाला व जिवंत पाळा मसाला आहे. समोर जिवंत पाळा मसाला आहेत. हे बघा पाला मसाला आहे. वा जम्बो पाला आहे. अरे जम्बो पाला आहे. हे बघा पाले मासे जाळीवर चालूच आहेत. बघूया आपल्याला आज किती पाले मासे येणार आहेत. आणि सचिव दादा दाखवतो आपल्याला पाले मासा. मोठे मोठे साईज बघा, पूर्ण गमेला भरलेला आहे टोपला पाले माशाचा. बघू शकतो आपण मोठे मोठे साईज बघा.
टप मोशी मासे भरले आहेत. त्या बाजूला काठी, दाताल एक टप भरला आहे ना 2 टोबऱ्या पाला मासा आहे बघा. पॉपलेट आणि पाला मासा आहे बघा. आपल्याला असे पाळले मासे 2 टोल भेटलेले आहेत. औषध आपण आपल्याला 2 ठोबला पाला मासा आलेला आहे. हे बघा साईज बघा 1 किलोची साईज आहे पाल्या माशाची. आणि आपण ते पाला मासा चांगल्या प्रकारे बर्फामध्ये पॅकिंग करूया. हे बघा आपण एका बर्फामध्ये टप मारला आहे. टपामध्ये चांगल्या प्रकारे पॅक करतो पाला मासा. तर हे बघा आपण पूर्ण टप भरलेला पाला मासा आहे. तर त्याच्यावर आता बर्फ मारून चांगल्या प्रकारे पॅक करूया. नमस्कार मित्रांनो, पाहिलेच ना आपण आज आपल्याला 2 ठोबला पाळा मासा भेटला. आणि आपल्या समोर पेलवान सीप पण पाहिलेच आपण कशी जवळ नेली. अशा पेलवान सीप जर आपल्या जवळ आली तर आपल्याला खूप धोकादायक असतो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास नक्की लाईक करा. नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय क्विराई.